हॅलो. हाय. काल आपल्या कृष्ण बाळाचा जन्म झाला रात्री 12 वाजता. तर आज अगदी खूप छान वाटतंय ना. कृष्ण म्हटलं का त्याला बाळा बाळूच असं म्हणावं वाटतं. इतकं गोंडस आणि छान व्यक्तिमत्व आहे त्याचं. बोलणं म्हणजे आपण काय ऐकलेलं नाही आहे, पण आपल्याला साधारणपणे इमॅजिन करू शकतो की हा कसा बोलत असेल, हा कसा वागत असेल. इतकं गोंडस छान कॅरेक्टर आहे ते. आणि अशा ह्याला त्रिवार नमस्कार करावा असं आहे. तर आता ह्याचं जन्माची कथा आपण ऐकूया. ओके. उग्रसेन नावाचा राजा होता. मथुरेचा राजा आहे उग्रसेन. त्याला एक मुलगा होता, त्याचं नाव होतं कंस. ओके. तर त्या कंसाला म्हणजे त्याचा स्वभाव खूप घाणेरडा होता. तो दुष्ट होता, क्रूर होता, प्रजेवर खूप अत्याचार करायचा. म्हणजे त्याचे वडील त्याच्यावर राजा होते तरी पण मग नंतर त्याला वडील थोडं हटकायला लागले ना. मग त्यांनी वडिलांनाच कैद केलं आणि स्वतःच त्या ह्याचा मथुरेचा राजा झाला. सगळी सूत्र त्याच्या हातात आली. ओके. तसा कंस सगळ्या जगावर अत्याचार आणि अन्याय करणारा राजा. पण तो त्याच्या बहिणीवर मात्र प्रचंड प्रेम करायचा, अत्यंतिक प्रेम करायचा. बहीण कोण? देवकी. देवकीवर त्याचं खूप प्रेम होतं, म्हणजे ती म्हणेल तसं. तर अशा देवकीचं एकदा लग्न जमतं वसुदेव नावाच्या राजपुत्राशी. तर हा राजपुत्र होताना तो पण खूप चांगला होता, देखणा होता. ही देवकी पण खूप सुंदर होती. आणि परत हा राजपुत्र म्हणजे काही जास्त डिमांड्सचा काही प्रश्न नव्हता. त्यामुळे हा लग्न लावून देतो. तिला खूप दागदागिना देतो, पैसा अडका सगळं देतो, भरपूर काही काही देतो. आणि एकदाचं लग्न लागतं. लग्न लागल्यानंतर काय होतं, तो म्हणतो वरात माझ्या बहिणीची मीच नेणार, बाकी कोणीही नाही केलं. तर तो छान 4 घोड्यांचा, पांढरशुभ्र घोड्यांचा एक रथ तयार करतो आणि त्याच्यामध्ये स्वतः बसतो आणि या दोघांना मागे बसवतो आणि सांगतो बस तू आता छान, मी तुला नेणार आहे. मला माझ्या बहिणीची सोबत संगत मिळावी म्हणून मी तुला घरापर्यंत सोडायला येणार आहे. पण बहिणीला पण वाटत असा खरंच माझ्यावर प्रेम करतो, तिला त्याच्यात काही शंका नाही आली. आणि मग तो घेऊन जातो. अर्ध्या वाटेवर जातो आणि आकाशवाणी होते. कळलं? आणि वरनं म्हणजे देव बोलतात असं की हे बघ कंसा, देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, तुझा प्राण येणार आहे. त्याला आश्चर्य वाटलं, ही दुसऱ्यांदा झाली आहे. पहिल्यांदा एकदा मी राज्यात बसलो असताना अशी झाली होती, मी केवढं मनावर नाही घेतलं. म्हणजे परत दुसऱ्यांदा झाली आहे, म्हणजे काहीतरी गंभीर आहे. तो तडक रथातनं खाली उतरला. बरं. आणि लगेच आपली तलवार उचकली आणि हिला खेचून खाली काढलं आणि तिला मारणार. तेवढं वसुदेव खाली उतरला. तो म्हणाला, हे बघा तुम्ही असा काही आताताईपणा करू नका. असं जरी त्यांनी म्हटलं ना, ज्या कोणी म्हटलं आहे आकाशातनं, तरी तुम्ही लक्षात ठेवा, आम्हाला झालेलं प्रत्येक मूल मी स्वतःहून माझ्या हाताने तुमच्या हातात आणून देईन. तुम्हाला जे काही करायचं, पण तिला नका मारू, ती इतकी चांगली आणि गुणी बाई आहे, तिला कशाला तुम्ही मारताय. कंस असा विचार करतो, नक्की ना? हो हो नक्की. आणि मग तो बरं ठीक आहे, बरं जाते घरी. त्याच्यानंतर पण मग तो रिस्क घेत नाही. तो म्हणतो हे खरंच असेल तर, माहीत नाही, दुसऱ्यांदा झालेली आकाशवाणी आहे म्हणून तो त्याला काय करतो, त्याच्याच जेलमध्ये टाकतो, तुरुंगवास देतो. तुम्ही इथेच राहायचं माझ्या निगराणीमध्ये. वसुदेव थोडा हे होतो, पण काय करणार आता. जातात दोघंजणं जेलमध्ये राहतात. सगळं त्यांचं व्यवस्थित खाणंपिणं होत असतं. पहिलं मूल होतं, तो त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे कंसाला नेऊन देतो आणि घरी येतो. त्यांनी काय केलं असेल ते असू दे. दुसरं मूल झालं तरी तो नेऊन देतो. पण नंतर तो म्हणजे तोपर्यंत असं 8वं मूल होतं. आणि ही देवकी हे असते, गरोदर असते. रात्री झोपले असताना, वसुदेव झोपला असताना वरती त्याला असं आकाश एक तारासारखं चमचमणारं काहीतरी दिसतं. आणि तो म्हणतो की काय आहे तिथे. आणि मग तो तारा खाली उतरताना एक ऋषीमुनी म्हणजे असं दिसतो.
अरे कोण आहात तुम्ही? तर तो म्हणाला, हे बघा, हे जे तुला मिळालं आहे ना, हा संकेत आहे, हा चांगला संकेत आहे, लक्षात ठेव. ह्या गोष्टीचा तू फायदा कर. तुझा मुलगा कंसाला मारणार नाही तर आता हे क्लिअरच आहे. तर हा चमचमता तारा तुला दिसला, हा एक चांगला उत्तम संकेत आहे. तर म्हणाले, तुम्ही कोण आहात? मी कोण आहे विचारण्यापेक्षा तू फक्त मी काय सांगतो ते ऐक, असं म्हणतो आणि अदृश्य होतं. झालं. हिची डिलिव्हरीचा दिवस येतो. संध्याकाळपासूनच दोघंजणं बेचैन असतात. तिला वेदना होतात म्हणून ती असतेच, पण वसुदेवसुद्धा असा असतो, काय करायचं काय करायचं कळलं. आणि मग मध्यरात्री तिला त्याचा जन्म होतो, आपल्या बाळराजाचा जन्म होता. आधी पहिला तो घाबरतो, पण नंतर त्याला असं सगळे संकेत चांगले आले असतात ना, म्हणून तिथलंच एक टोपलं घेतो, त्याच्यात त्याला ठेवतो बाळकृष्णाला आणि असा डोक्यावर ठेवतो आणि जातो. प्रचंड पाऊस पडत असतो, यमुना नदीला पूर आल्यासारखं झालेलं असतं. पण हा कृष्णावतार होता, त्यामुळे त्याला काही प्रश्न नाही. नदी वाट करून देत होती पाणी, तो जात होता. नंदाकडे गेला, दोघंजणं झोपले होते आणि नुकतेच त्याच्या हिचं डिलिव्हरी झालेली होती आणि मुलगी होती तिच्या कुशीत. तर तो ती हळू अलगद उचलतो आणि ह्याला बाळकृष्णाला तिथे ठेवतो आणि निघून येतो आल्या पावली. सकाळी कंस येतो आणि म्हणतो, बघू झाले? हो, ही बघत झालेली आहे. म्हणजे त्याला मनामध्ये वासुदेवाला खूप वाईट वाटतं, बापरे आता हिचं काय होणार आहे, पण नंदाची मुलगी आणून ठेवली आहे तर काय होईल काय होतं. पण जे विधिलिखित होतं ते त्यांनी केलं आणि त्या मुलीला त्यांनी हे वेळी आहे असं बघतो, हसतो असा क्रूरपणे, असं तिला घेतो आणि सगळं घर फिरतो आणि असं उडवतो. तर ती मुलगी आकाशात जाते, एकदम चमचमता तारा, आणि सांगते, हे बघ कंसा, तू मला हे मारलंस तर काही प्रॉब्लेम नाही आहे, गोकुळामध्ये तुझा शत्रू तिकडे जगतो आहे, तो तुझा वध करणार आहे, हे नक्की आहे. जा आणि त्याला हिंमत असेल तर त्याला जाऊन मार. आणि मग तो तिकडे परत जातो गोकुळात. तर आता कळलं का तुम्हाला? जन्माची कथा त्याच्या अशी आहे. खरं तर तो वसुदेव राजपुत्र, त्याचा मुलगा कृष्ण, म्हणजे ही मुलं म्हणजे राजपुत्र असायला हवेत, पण ते बिचारे कसे जगले, म्हणजे बाकीच्या मुलांचं काय झालं असेल ते झालं, पण कृष्ण राजकुमार असूनही एक तर जेलमध्ये जन्माला आला आणि त्याच्यानंतर अशी त्याची हे झाली, यमुनेचा पूर आले, ते टोपलीत बसला, तिकडे ठेवलं, हे वगैरे सगळं. ते कसं त्याचं आयुष्य होतं ना, पण किती आनंद होता असा हा मुलगा. कायम त्याच्याकडे बघा, त्याचा चेहरा हसराच असायचा. कळलं बाळांनो? ह्या असा आपला श्रीकृष्ण आहे ना, त्याला नेहमी मनापासून हात जोडा. ओके, बाय बाय.